कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने. जिता जागता जणू सहिताने, कान बोलना छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या दुर्नीत. केस गोड दळ पायदळ, फौज फाटा लई बक्के. अंगीत हातीच पळ, पाहणारा कप चुळचुळ. वाटे फेडेल त्याला चिरडी, खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परतते. अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा भार सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासे नाही जाणीव शेतीची. आणि करेल काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज, जीवा महाल आल्या. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावं की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान डौल बदलून येत आला.
दौलत गुणवला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महारा शिवबाच्या संगती महारा राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोको न जाना गहरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानाचा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान येडपडला इतक्यात महाराज झाला पोटामंदी पिचवा ठेकेला वाघेनं खाचा मारा केला